नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी पाठ दुसरा विज्ञान आरोग्य व रोग. आता आरोग्य व रोग म्हणजे काय आपण नेहमी बघतो की आपल्या सभोवताली बरेचसे पेशंट्स डॉक्टरकडे गेलेले असतात. त्यांना काही ना काहीतरी आजार झालेला असतो. मग ह्याच्यामध्ये आरोग्य आणि रोगाची व्याख्या काय आहे किंवा कोणते कोणते रोग आपल्याला होऊ शकतात, कोणते बरे होणारे रोग असतात, कोणते लाईफ टाईम चालणारे रोग असतात, याच्याविषयी माहिती आपण या पाठात घेणार आहोत. बघा, आरोग्य म्हणजे काय? तर आरोग्य म्हणजे रोगाचा नुसता अभाव नाही. म्हणजे आपण आजारी असलो तरच आपलं आरोग्य बिघडलेलं आहे असं नाही. तर आरोग्य म्हणजे काय? तर आपण शारीरिक दृष्ट्या, मानसिक आणि सामाजिकरित्या सुद्धा सुदृढ असायला हवेत. आता ह्याचा अर्थ काय? बघा, आपलं शरीर व्यायामाने असं आपण झट्टकट्ट केलेलं आहे, परंतु आपल्याला समजा मानसिक आजार असेल काही, म्हणजे आपण विचार करत बसलेले असू बराच वेळ आणि आपल्या एखाद्या गोष्टीमध्ये खूपच कुठली तरी कठीणाई जाते किंवा आपल्याला काहीतरी आपण चिंतेमध्ये आहोत, तर अशा वेळेला आपण आपलं आरोग्य चांगलं नाही असं म्हणायला हरकत नाही. त्याचप्रमाणे सामाजिकरित्या म्हणजे समाजामध्ये आपण कशा प्रकारे वागतो, समाजाशी आपलं कसे संबंध आहेत, या गोष्टीची माहिती सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आरोग्य म्हणजे नुसता रोगाचा अभाव नाही, म्हणजे आपली हेल्थ, म्हणजे आपण शारीरिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असायला पाहिजे, मानसिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सामाजिकरित्या म्हणजे सोशली सुद्धा आपण तसंच सुदृढ असायला पाहिजे. यालाच आरोग्य असं म्हटलं जातं. आता बघा, रोग. आता शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील जैविक कार्यामध्ये जर अडथळा आला तरी रोगाची लक्षणं आहेत. आता जैविक कार्यामध्ये अडथळा आला म्हणजे काय? बघा की आपण काही खातो, खाल्ल्यानंतर ते आपल्या इसोफॅगस मधून स्टमक मध्ये जातं आणि ते जात असताना समजा मध्ये कोणताही जीवाणू किंवा कोणत्याही कारणास्तव काही गाठ वगैरे असेल तर आपली पचनाची क्रिया व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणजे आपण शरीर क्रियात्मक जे आपली फंक्शनल गोष्ट जी आहे शरीराची ती व्यवस्थित चालत नाहीये. म्हणजे जैविक कार्यामध्ये कोणता तरी अडथळा आला किंवा पचनामध्ये काही अडथळा आला किंवा समजा आपली एक्सक्रेटरी सिस्टीम आहे म्हणजे उत्सर्जन संस्था, याच्यामध्ये काही अडथळा असेल किंवा किडनीचं फंक्शन व्यवस्थित चालत नसेल तर याचा अर्थ आपल्याला कोणता तरी रोग झाला आहे असा होतो. आता त्या काही रोगांची विशिष्ट लक्षणे असतात. बघा, बऱ्याचशा रोगांमध्ये ताप येतो किंवा खोकला असतो किंवा इतर गोष्टी म्हणजे सर्दी होतं, डोकं दुखणे, हे जी लक्षणं आहेत ती रोगाची काही लक्षणं आहेत. मग प्रत्येक रोगांमध्ये ती लक्षणं वेगवेगळ्या प्रकारची असतात. तर ती बघण्यासाठी आता आपण डॉक्टरकडे गेलो की ताप आला असेल तर डॉक्टर नेहमी एकाच गोष्टीवरचं इंजेक्शन आपल्याला देणार नाही. आपल्याला डॉक्टर पहिला टेस्ट करायला सांगेल किंवा ताप कशा प्रकारे आहे, कोणत्या प्रकारचा ताप आहे, हा टायफॉइड आहे का, हा डेंग्यू आहे का, किंवा हा मलेरिया आहे का, किंवा व्हायरल ताप आहे, याच्याबद्दल पहिली ते लक्षणं काय आहेत ते बघणार आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट दिली जाते. नाहीतर समजा आपल्याला मलेरिया झाला असेल आणि वेगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट दिली तर आपला ताप बरा होऊ शकत नाही, त्याच्यामुळे काहीतरी कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात आणि म्हणून रोग जो झालेला आहे, कोणता आजार झालेला आहे, त्याचा प्रकार कोणता आहे तो सुद्धा शोधून काढणं खूप गरजेचं आहे. आता रोगांच्या प्रकारामध्ये बघा, टाईप ऑफ डिसिजेस मध्ये कालावधीनुसार घडणारे आणि कारणांनुसार होणारे. आता कालावधीनुसार घडणारे म्हणजे दीर्घकालीन रोग झाले. उदाहरणार्थ डायबिटीस म्हणजे मधुमेह, हा दीर्घकालीन चालणारा रोग आहे. म्हणजेच याच्यामध्ये एकदा आपल्याला डायबिटीस झाला किंवा आपली शुगर लेवल वाढायला लागली तर एक टॅबलेट चालू होते किंवा समजा टाईप 1 किंवा टाईप 2 अशा दोन प्रकारच्या डायबिटीस असतात तर त्यांच्यामध्ये इन्शुलिन सुद्धा घ्यावं लागतं. म्हणजे हे दीर्घकालीन चालणारे रोग आहेत. किंवा कॅन्सर म्हणजेच कर्करोग किंवा ट्युबरक्युलोसिस हे दीर्घकालीन असणारे रोग आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तीव्र रोग. म्हणजेच आता समजा आपल्याला ताप आला, 1-2-3 दिवस आपण त्याच्यावरची औषधं घेतली डॉक्टरच्या सल्ल्याने तर आपला ताप जाऊ शकतो आणि म्हणजे हे तीव्र रोग, ॲक्यूट रोग झाले, ॲक्यूट डिसिजेस झाले आणि दीर्घकालीन रोग म्हणजे क्रोनिक डिसिजेस झाले. आता कारणांनुसार होणारे रोग कशा प्रकारचे असतात तर अनुवंशिक आणि उपार्जित रोग. आता अनुवंशिक रोगांमध्ये डाऊन सिंड्रोम म्हणजे डाऊन लक्षण, ज्याला संलक्षण ज्याला बोललं जातं, हे जे अनुवंशिक रोग आहेत म्हणजे जनरेशन टू जनरेशन, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते जात असतात. म्हणजे आपल्या समजा पिढींमध्ये किंवा आपल्या आजोबांना, आपल्या पणजोबांना कोणताही आजार असेल तर तो आजार पुढल्या पिढींमध्ये जेनेटिकली जाऊ शकतो. यांना अनुवंशिक रोग असं म्हणतात. आता उपार्जित रोग मध्ये दोन प्रकारचे रोग आले, संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. आता बघा, संसर्गजन्य रोग म्हणजे उदाहरणार्थ सर्दी
फ्ल्यू किंवा डेंग्यू. आता आपल्याला माहित असेल सर्दी, आपल्या वर्गामध्ये समजा आपण असू आणि आपल्या एखाद्या मित्राला सर्दी झाली असेल आणि तो शिंका देत असेल तर त्याच्या शरीरातले व्हायरस आपल्या शरीरात जाऊ शकतात आणि आपल्याला सुद्धा सर्दी होऊ शकते. आता इथे मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला सर्दी होऊ शकते, पण कधी कधी आपल्या बाजूला बसून सुद्धा आपल्याला सर्दी होत नाही. याचा अर्थ काय, तर आपली इम्युन सिस्टीम चांगली आहे. म्हणजे आपण आता कोरोना विषयी विचार केला तर आपली इम्युन सिस्टीम चांगली असेल तर आपल्याला कोरोना होणार नाही. म्हणजेच इम्युनायझेशन सिस्टीम जर चांगली असेल, म्हणजे आपली प्रतिकार क्षमता जर चांगली असेल तर अशा प्रकारचे आजार आपल्याला होणार नाहीत. दुसरा प्रकार आहे तो म्हणजेच असंसर्गजन्य रोग, म्हणजेच मधुमेह किंवा हृदयविकार. मी मधुमेहाबद्दल तुम्हाला सांगितलं की मधुमेह आपल्या शरीरामध्ये एक ग्रंथी आहे, त्याला पॅनक्रिया म्हणतात, म्हणजे स्वादुपिंड. आणि स्वादुपिंडातून इन्शुलिन नावाचा स्त्राव बाहेर येत असतो आणि तो आपल्या शरीरातली शुगर कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे मधुमेह किंवा हृदयविकार हे असंसर्गजन्य रोग आहेत. म्हणजे काय, आपल्या बाजूला एखाद्या माणसाला मधुमेह झाला असेल, डायबेटीस झाला असेल तर त्याला हात लावून किंवा त्याच्या संपर्कात येऊन अशा प्रकारचे आजार होत नाहीत. परंतु संसर्गजन्य रोगांमध्ये सर्दी, फ्ल्यू किंवा डेंग्यू अशा प्रकारचे रोग हे व्हायरल किंवा संसर्गजन्य आहेत. एखाद्याच्या संपर्कात आपण आलो तर आपल्याला सुद्धा असे आजार होऊ शकतात. बघा, संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग म्हणजे काय. आता बहुतेक रोग जे आहेत ते दूषित हवा किंवा पाणी हा जो घटक आहे, कारण पाणी आपल्याला रोज प्यावंच लागतं. अन्न खाताना किंवा इतर गोष्ट खाताना आपल्याला पाणी प्यावं लागतं. म्हणजे संसर्गजन्य रोग कसे पसरतात, तर दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक. आता वाहक म्हणजे कोण आलं, तर कीटक किंवा प्राणी. म्हणजे समजा आपण एखाद्या ठिकाणी वडापाव खातो किंवा कोणतंही अन्न चायनीज खातो, त्यावेळेस ती जर गाडी एखाद्या नाल्याच्या बाजूला असेल आणि तिथे असलेल्या माश्या जर आपण जे खाद्य खातोय त्याच्यावर येऊन बसल्या तर त्यांच्या पायाला चिकटून सुद्धा असे मायक्रोब्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम येऊन ते आपल्या शरीरात एंट्री करू शकतात. म्हणजेच संसर्गजन्य रोग अशा प्रकारे पसरतात. आणि ह्याचा उदाहरण द्यायचं झालं म्हणजे क्षय, म्हणजे ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. हिवताप म्हणजेच मलेरिया, कावीळ म्हणजे जॉन्डिस आणि विषम ज्वर अशा प्रकारचे, टायफॉइड अशा प्रकारचे आजार हे संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोगामध्ये येतात. आता बघा, काही रोगाची नावं तुम्हाला समोरच्या स्लाइडमध्ये दिसत आहेत. तो म्हणजे क्षय, ज्याला ट्युबरक्युलोसिस असं म्हटलं जातं. आता ह्याला कारक जीवाणू कोणता आहे, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. आणि संक्रमणाचं माध्यम रोग्याच्या थुंकीतून किंवा हवेमार्फत प्रसार होतो. म्हणजे जर एखाद्याला टीबी झालेला असेल आणि तो आपल्या समोर आला आणि त्यांनी शिंक दिली किंवा खोकला, तर आपल्याला त्याच्या थुंकीमधून ते ड्रॉपलेट्स आपल्या शरीरात जाऊ शकतात आणि आपल्याला तो आजार होऊ शकतो. म्हणजे रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असल्यामुळे किंवा रोग्याच्या वस्तू वापरल्यामुळे अशा प्रकारचे आजार होत असतात. आता यांची लक्षणं काय आहेत बरे, तर दीर्घ मुदतीचा खोकला, म्हणजे खोकला जातच नाही ह्याच्यामध्ये. त्यानंतर थुंकीतून रक्त पडणे, ही सुद्धा एक महत्वाची खूण आहे किंवा एक महत्वाचं सिम्पटम आहे. वजन कमी होत जातं, बहुतेक आजारामध्ये त्या रोग्याचं वजन कमी होत असतं, त्या पेशंटचं वजन कमी होत असतं. श्वासोच्छ्वास प्रक्रियेत त्रास होतो. आता याच्यावरचे उपाय काय असतात, तर BCG लस टोचून घ्यावी, जी आपल्याला लहानपणीच दिली जाते. रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे आणि नियमित औषध घ्यावे. आणि DOT म्हणजे डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्व थेरपी, म्हणजे ही जी थेरपी आहे ती डायरेक्ट डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली आपल्याला दिली जाते. नंतर कावीळ आहे, कावीळ म्हणजे हिपॅटायटिस. आता बघा, हा हिपॅटायटिस हा जो शब्द आहे, हिपॅट म्हणजे मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला लिव्हर असं म्हटलं जातं, यकृत. आणि आयटिस मेडिकल लँग्वेजमध्ये आयटिस म्हणजे सूज येणे. तर त्या कावीळला सूज येते, कावीळमध्ये आपल्या यकृताला सूज येते. आता हा विषाणू कोणता आहे, तर ABCDE अशा प्रकारचे विषाणू याच्यामध्ये आपल्या लिव्हरवर अटॅक करतात. आता संक्रमणाचे माध्यम पाणी किंवा रुग्णासाठी वापरलेल्या सुया, रक्तपराधन म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन याच्यामुळे याचं संक्रमण होतं. याची लक्षणं परत एकदा भूक मंदावणे किंवा भूक कमी लागणे, गर्द पिवळी लघवी किंवा थकवा येणे, मळमळ येणे ही त्याची लक्षणं आहेत. आणि ह्याच्यावरचे उपाय म्हणजे पाणी उकळून व पाणी गाळून प्यावे. लक्षात ठेवा मुलांनो की पाण्यापासून बहुसंख्य आजार पसरत असतात, म्हणून आपण नेहमी एकतर फिल्टरचं पाणी वापरावं पिण्यासाठी किंवा पाणी उकळून प्यावं. तिसरा आजार आहे अतिसार, म्हणजे धागवण किंवा डायोरिया त्याला म्हटलं जातं. हे जीवाणू, विषाणू यांच्यापासून किंवा एंटाविमा हिस्टोलिटिका याच्यापासून हा अतिसार हा आजार होतो. संक्रमणाच्या माध्यमात दूषित अन्न किंवा पाणी. आणि लक्षणात पोटदुखी, काल तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अमावशमध्ये पाण्यासारखे पातळ जुलाब होतात. अन्न झाकून ठेवावे,
म्हणजे याच्यावरचे उपाय किंवा पाणी उकळून आणि गाळून प्यावे. पटकी म्हणजेच कॉलेरा हा जीवाणू व्हिब्रिओ कॉलरी याच्यापासून होणारा आजार आहे. दूषित अन्न व पाणी याच्यामुळे ह्याचं संक्रमण होतं. लक्षणे ह्याची उलट्या, तीव्र जुलाब किंवा पोट दुखणे हे आहेत. तर ह्याच्यात उपचार म्हणजे काय? स्वच्छता राखावी, आपण हायजेनिक ठेवावं सगळ्या गोष्टी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. आता विषमज्वर टायफॉइड म्हणजे काय? तर जीवाणू साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होत असतो. दूषित अन्न व पाणी यांच्यातून तो आजार पसरतो. ज्यामध्ये भूक मंदावणे किंवा डोकेदुखी, मळमळ अशा प्रकारचे लक्षणं आहेत. आणि याच्यासाठी उपाय म्हणजे स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावे किंवा लसीकरण करून घ्यावे आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी. आता बहुसंख्य आजार जे आपल्याला दिसत आहेत मुलांनो, ते दूषित पाण्यापासून होतात किंवा पाणी उकळवल्या न मुळे होत असतात. तर आपण ह्या सेशनमध्ये काय शिकलोय की आरोग्य म्हणजे काय किंवा रोग म्हणजे काय, आपण कशा प्रकारे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असणं, किंवा याला आरोग्य म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे आपली हेल्थ म्हणजे आरोग्यच. आणि रोग म्हणजे काय? आपल्या जैविक कार्यामध्ये काही अडथळा आला, उदाहरणार्थ आपल्याला ताप आला तर आपण नेहमी नॉर्मल असतो, परंतु इतर वेळेला जेव्हा ताप किंवा कोणताही आजार होतो त्यावेळेला आपल्याला खूप थकवा जाणवतो आणि समोरच्या माणसाला बरोबर कळतं की ह्याला काहीतरी आजार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की बरेचसे आजार जसे साल्मोनेला टायफी याच्यामुळे विषमज्वर होतो, किंवा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ट्युबरक्युली याच्यामुळे आपल्याला टीबी होतो. तर या बहुसंख्य रोगांमध्ये पाणी उकळून न प्यायल्यामुळे हे आजार होत असतात. तर मुलांनो, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून आपण काय शिकलो, आपण स्टडी करतोयच त्याप्रमाणे आपल्या जनरल लाईफमध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत की नेहमीच पाणी उकळून प्यावं, आपण जिथे राहतो तिथे नेहमी स्वच्छता करावी आणि आपलं आरोग्य सांभाळावं. धन्यवाद.